लोकशाही मराठीनं शाळांमधील कम्प्युटर आणि इंटरनेटची रियालिटी चेक केली आहे। साताऱ्यात आता जाऊया। साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील महाराज शिवाजी हायस्कूलमधला संगणक विभाग गेल्या 6 महिन्यांपासून बंद आहे। त्यामुळे या शाळेतील 1000 विद्यार्थी संगणक शिक्षण आणि इंटरनेट सेवापासून वंचित आहेत। शिक्षकांच्या खासगी मोबाईलवरून इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून संगणक आणि लॅपटॉप चालवले जात आहेत। याचा आर्थिक भुर्दंड शिक्षकांनाच पडतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून रियालिटी चेक ही शाळांमध्ये ज्या पातळीवर शासनाने संगणक दिलेले आहेत ती संगणक सुरू आहेत की नाही, इंटरनेटची सेवा सुरू आहे की नाही याची रियालिटी चेक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील महाराज शिवाजी हायस्कूल मध्ये आता जे संगणक विभाग आहे तो गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे। कारण शासनाच्या ज्या यंत्रणा या ठिकाणी काम करते ती यंत्रणाच या ठिकाणी टाळा लावून गायब झालेली अशी धक्कादायक माहिती समोर येते। आपण पाहतोय की हा जो संगणक विभाग आहे शासनाचा कम्प्युटर आयसीटी हॉल आहे आणि यामध्ये तब्बल 15 ते 16 संगणक आहेत। मात्र खिडकी आणि दरवाजाने याला लॉक लागलेला आहे आणि त्यामुळे लॉक लागल्यामुळे जो उद्देश शासनाचा होता आयसीटी हॉल आणि या ठिकाणी 12 ते 15 संगणक मुलांच्या इंटरनेट आणि हायटेक यंत्रणापासून त्यांना शिक्षण देण्याचा संदर्भातला जो उद्देश होता तो उद्देश मात्र आता कुठेतरी सफल होताना दिसत नाहीये। आपण थेट बातचीत करणार आहोत महाराज शिवाजी हायस्कूल कुडाळ मधल्या या शिक्षकांच्या बरोबर। नमस्कार, लोकशाही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। रियालिटी चेक मध्ये आपण हे तपासतोय की शाळेतले संगणक आहेत सुरू आहेत की नाही आहेत आणि विद्यार्थ्यांना त्याचा किती फायदा होतो, काय सांगाल? शाळेतले संगणक सुरू आहेत, मात्र या संगणकाला इंटरनेट सुविधा नाहीये आणि हे संगणक जूनपासून स्किल इंडियासाठी आपण दिलेले आहेत आणि स्किल इंडियाचे लोक बाहेरील विद्यार्थ्यांना जे प्रवाहाबाहेर गेलेले आहेत त्यांना शिक्षण देतात, त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा करून देतात। मात्र इंटरनेट सुविधा प्रॉपर शासनाची अशी उपलब्ध नसल्यामुळं आम्हा शिक्षकांना आमचे मोबाईल किंवा ट्रेनिंग घेणाऱ्याला प्रत्येकाला स्वतःच्या मोबाईलचं नेट वापरून मगच विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं। मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की हे संगणक आयसीटी लॅबचे जुन्यातले असल्यामुळं काही चालू काही बंद या स्थितीत आहेत, त्यामुळं मुलांपर्यंत प्रॉपर आम्हाला ते संगणक ज्ञान पोहोचवता येत नाही। शासनानं याच्याकडं जास्तीत जास्त लक्ष देऊन इंटरनेट जी सुविधा आहे ती सुविधा विद्यालयाला शासनाने द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करत आहे। मूल्य शिक्षण त्याचबरोबर दर्जेदार आणि क्वालिटीचं इंटरनॅशनल लेवलचं शिक्षण जर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर शाळेत ते संगणक आणि त्याला इंटरनेट सेवा ही सुरू झाली पाहिजे अशी देखील मागणी विद्यार्थी वर्गासह शिक्षकांकडून होऊ लागली आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।